पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी वर्ध्यात शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी वर्ध्यात येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासह कर्जमाफी आणि दूध दराचे भाव वाढवण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। त्यासाठी वर्ध्याच्या गोपुरी चौक येथे शेतकऱ्यांकडून हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांचे पोस्टर घेत शेतकरी आंदोलनाला बसलेत। तर शेतकऱ्यांना 24 तास वीज माफी द्यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, सोयाबीनला 10,000 तर कापसाला 15,000 रुपये हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। येणाऱ्या 20 तारखेला आमचे पंतप्रधान साहेब वर्ध्याला येत आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोचाव्या, त्याकरता हे आम्ही इथे बैठा सत्याग्रह केलेला आहे। आमच्या मागण्या आहेत की बा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कुटुंबांना मोफत आरोग्य मिळालं पाहिजे आणि हे पंतप्रधान साहेबांसाठी शक्य मागण्या, त्याच मागण्या आम्ही केलेल्या आहे, अशक्य मागण्या केलेल्या नाही आहे। आणि यासाठी आम्ही सर्व शेतकरी आपल्या मार्फत ही मागणी जावी त्याकरता आम्ही आज इथे बसलेलो आहे। आणि त्याच सोबतच आम्ही जिथे आज बसलो आहे हा गोपुरी चौक आहे। इथे 83 पासून तर 87-88 पर्यंत फार मोठे शेतकरी संघटनेचे आंदोलन माननीय शरद जोशी साहेबांनी घेतलेले आहे आणि इथूनच शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सुद्धा मान्य झालेल्या आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणावर बसलेलो आहे। आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर आहेत। आज काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करणार होते। आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मारकांचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते।